तर उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलेला आहे. काय म्हणाले ऐकूयात. हे उशिरा सुचलेलं शहाणपण ते आता तिथं व्यक्त करण्यासाठी जात आहेत. आणि आज आश्चर्याची गोष्ट, पहिल्यांदा ते म्हणतायत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, लोकसभेला कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? हिरवे झेंडे घेऊन जेव्हा नाचत होते तुम्ही, मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये नाचत होता, त्या टायमाला नाही आठवलं तुम्हाला? मुळामध्ये पक्ष फुटायला जर कोणी जबाबदार असेल तो गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आहेत. हे मी आज ठामपणे तुम्हाला सांगतोय. उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. 6 खासदारांची वरात निघून गेली आणि आता हे घोडं आणि घोड्याचं शिंगरू फिरते चौकशा करायला. अरे आमच्यावर कसला गद्दारीचा आरोप करताय तुम्ही? महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात मोठे गद्दार कोण? तर ते उद्धव ठाकरे. खऱ्या अर्थानं गद्दारांचे मेरुमणी हे उद्धव ठाकरेच आहेत. अरे दुसऱ्यांना काय शिरोमणी बिरोमणी म्हणताय? तुमची तर जिंदगी लाजिरवाणी झालेली आहे आणि तुम्ही बुजगावणी झालेला आहात. बुजगावणी. शेतातल्या बुजगावण्यांचा उपयोग पाखरं हाकलायला तरी होतो, परंतु तुमचा उपयोग महाराष्ट्रातल्या जनतेला कशासाठीच होत नाही.